सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनण्याचं कारण की आज आपण चाललो आहोत नाशिक दौऱ्यावर. आपण 2 दिवस नाशिकला भटकंती करणार आहोत. तर आपला हा व्लॉग खूप धमाल असणार आहे. या 2 दिवसामध्ये आपण नाशिकमध्ये जेवढे पण स्पॉट आहेत ते बघणार आहोत. तर आज आपल्याला इथून जायचं आहे नरेला. आपली तिथं बस आहे. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. आज दिनांक 19 जुलै 2026 रविवारचा दिवस आणि आम्ही निघालो आहे पवित्र स्थानापैकी एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर आणि महाराष्ट्रातील सर्वात थरारक असा गड हरिहरगडावर. होतच नाही बोलायला. दोन्ही पण नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आपले जुने मित्र शुभम गरड. किती वर्षांनी भेटतो आपण? राहुली लग्नात भेटलो होतो. 1 वर्ष झालं. 1 वर्ष राहुली लग्नाला 2 वर्ष होता. अरे पोरग 1 वर्षाचा होता. चला तर आपण आता निघालो आहोत त्र्यंबकेश्वर नाशिकच्या दिशेने. आता नरेमधून जस्ट आपलं प्रवास चालू झालेला आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत मोशीमध्ये. तर सकाळी आपण 5 वाजता नरेमधून निघालो आहोत. आता आपल्याला ब्रेकफास्ट करायला थांबायचं आहे. सगळे गेलेत पुढं ब्रेकफास्ट करायला. चला मी पण जातो. खूप लवकर प्लॅन ठरला होता 4 वाजताचाच, पण सगळे जमा होता होता फार उशीर झाला आहे आपल्याला. चला तर नाश्ता करायला जाऊ आपण. बस सगळे नाश्ता. काय घेते काय पोहे आणि उपीट खायचं कोणाला? काय खायचं? शिरा खायला एक शिरा दोन शिरा मग ते पण काय काय ना फायनल ठरवा. फायनल ठरवा मग एकदमच. उपीट फायनल एक उपीट एक शिरा आणि पोहे होईल. 2 उपीट. शिरा कसा गोड आहे? म्हणजे कांदा कमी पटकन सांगा काय घ्यायचं. उपीट सर फिक्स एक ते ऑर्डर दे पहिली एमचं मागा नंतर
आपण जस्ट आता ब्रेकफास्ट आपला संपवला आहे आणि आपल्याला आता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आत्ता आपण आता फक्त चाकणमध्येच आहे, कारण आपल्याला अजून बहुत पुढचा लांबचा प्रवास करायचा आहे. चला तर मग पुढच्या प्रवासाला जाऊ. सगळेजण बसमध्ये मोशीमध्ये नाश्ता करून आम्ही नाशिकच्या पुढच्या प्रवासाला निघालो. सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. बस सुरू झाल्यावर प्रत्येक जण आपापल्या मस्तीत होता. काही जण लुडो खेळत होते, तर काही गप्पा मारत, गाणी ऐकत आणि मस्ती करत होते. त्यामुळे प्रवास कधी सुरू झाला आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. जसं जसं आम्ही नाशिकच्या जवळ पोचत होतो तसं तसं वातावरण बदलायला लागलं. हलका पाऊस सुरू झाला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर एकदम भारी दिसत होते. पावसामुळे सगळीकडे फ्रेश वातावरण झालं होतं. तो निसर्ग पाहत आम्ही दुपारी बरोबर 12 वाजता नाशिकमध्ये एंट्री केली. त्यानंतर आम्ही थेट त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो. नाशिकहून त्र्यंबकेश्वरचा प्रवासही खूप छान होता. वाटेतलं हिरवंदार वातावरण आणि पावसामुळे सगळा प्रवास अजूनच सुंदर वाटत होता. शेवटी दुपारी साधारण 1 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. आता पुढे महादेवांच्या दर्शनाची आणि तिथलं वातावरण अनुभवायची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. फायनली आपण पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे. 5 तासाच्या प्रवासानंतर एवढा म्हणजे थकवा जाणवतोय की मापच नाही. कंटाळा आला होता त्या बसमध्ये बसून. तर आता आपण जिथं मुक्कामाला थांबणार आहोत तिथं आलेलो आहोत. तर मी टेरेसवर आलो तर तुम्हाला दाखवते. बघा पाठीमागे कसा नजारा आहे इथं, एकदम भारी. तर आता आपण फ्रेश होऊन इथून पुढे त्र्यंबकेश्वर दर्शनाला जाणार आहोत. तिथून आल्यानंतर इथं पण जेवढे स्पॉट असतील तेवढे आपण आज बघून घेऊ. चला तर जरा थोडंसं फ्रेश होतो आता आणि त्र्यंबकेश्वर दर्शनाला जातो. तुम्हाला दाखवतो. हे बघा नजारा कसा आहे, तुम्ही बघू शकता. त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतर आम्ही आधी आमच्या स्टेवर गेलो. थोडा वेळ आराम करून फ्रेश झालो आणि मग जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराकडे निघालो. मंदिरात शांतपणे दर्शन घेतलं. त्यानंतर संपूर्ण परिसर फिरून पाहिला. सगळ्यांनी मिळून भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. तिथलं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. मंदिराचा परिसर खूपच सुंदर होता. बाजूलाच ब्रह्मगिरी आणि अंजनेरीचे डोंगर दिसत होते. पावसामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग पसरला होता. त्यामुळे ते दृश्य अजूनच भारी वाटत होतं. श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आणि तिथला सुंदर परिसर अनुभवून आम्ही पुढच्या ठिकाणी म्हणजेच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो. आता त्र्यंबकेश्वर महादेवाचे भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख असलेले एक तीर्थक्षेत्र आहे. तर ते गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. तर इथल्या शिवाची ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा 3 रूपी स्वरूपात पूजा केली जाते. चला तर आपण मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ. हॅलो.
सध्या आपण आलो आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरासमोर. आतमध्ये ट्रायपॉड अलाउड नाही आहे, मग ट्रायपॉडला घेऊन बाहेर बसायला सांगितलं गेलं आहे, जिथं खूप मुंग्या चावत आहेत. आणि असाच व्हिडिओ काढतो आहे मीही. मला माहीत नाही ही ब्लॉगमध्ये जाणार आहे का व्हिडिओ, पण काढतो आहे. जास्त स्टोरेज नाही खायचं मला, एक तर 30 FPS आहे, 4K मध्ये आहे. 1 मिनटात मी व्हिडिओ संपवतो. ही मागं आहे माझ्या त्र्यंबकेश्वरची आतमधले लाईनी सगळे, जिथं खूप गर्दी आहे, पण तेवढंच आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जवळपास 3 तास रांगेत उभे राहिलो. शेवटी महादेवाचं दर्शन घेतलं आणि रात्री 7 वाजता मंदिराच्या बाहेर आलो. हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगची गणना केली जाते. हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे, जेथून गोदावरी नदी उगम पावली आहे. अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1755 ते 1786 मध्ये श्री बाळाजी बाजाराव उर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी 31 वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे. मंदिराची उंची 90 फूट असून त्यास 5 कळस आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या 3 सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या 4ही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे, तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगर रांग दिसते. हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. या रांगेचा हा मला जाईन, मला बघायला आठवण. चालेल तुम्हाला, चालतं व्हिडिओ माझ्याकडेच असतं आठवण म्हणून. थोडं सांगा तुमच्याबद्दल. काय सांगा तुम्हाला आवडेल ते. पण नेमकं काय सांगायचं? काही सांगा, नाव सांगा, काय सांगा, काही बोलायचं असेल तुम्हाला, सांगायचं असेल काही पण सांगा तुम्हाला वाटेल ते. अरे पण काय सांगू रे आता? काही पण जे मनात येते ते. नाही तुझं दर्शन झालं नाही त्याच्यामुळं बा आपल्याला अवघड वाटलं ना रे तुला. मला नाही वाटलं. ठीक आहे. नाही पण इथं येऊन समजा नाही का रे बा. मला डोंगर बघायला भेटले, मला बसायला बघायला तिथं जाईल तेव्हा तुला पाहा भेटेल. इथून काय दिसणार आहे? इथून पण दिसतंय. तिथं वरती जावं लागेल. तिथं कडे शंकरानं जाटा आपल्याला तिथून गंगा जन्म होईल. गंगाचा जन्म तिथून खाली. हा ते हरिहरगडला जाणार आम्ही. हरिहरगडला काला पहिले हे पाहून घ्या तर मग हरिहरगडला जायचं. अहो वेळ नाही आमच्याकडे, 2 दिवस आहेत, आज आणि उद्या आम्हाला जायचं पुण्यात वापस संध्याकाळी. तुम्हाला काय सांगायचं? नाही काय सांगायचं, काहीतरी सांगा. आता काय सांगतो नको बाळा. काही नाही. राहू दे बाबा, ओळख राहू दे. कधी आला हा मला बघायला, मला व्हिडिओ काढायला. हा ना, ओळख राहू दे. अहो आता थांबा, विचार करा ना. मी एवढं त्यासाठी एवढं चालवलं, मग मला ह्याचा वापर नको थोडासा काही. मला येत नाही वापर, त्यांनी शिकवलं. आता हा ना, काहीतरी 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला. कसं पण 5 मिनिटं बघायचे, बघा 2 मिनिटं झाले. आता 5 मिनिटं तुम्ही काय पण सांगा. बस. हा आता काय सांगतो, आता मी राहिले दुकानावर. ह्याच्याबद्दल सांगा, काय जागेबद्दल सांगा. सांगा नको बाळा, काहीच नको. काय सांगा तर. अहो कुठं टाकायचं आहे आम्हाला? मला बघायला जाईल नंतर. कधी गेला ना मी दाखवून त्यांना इथलं आयुष्य. थोडं सांगा ना आम्हाला काय माहिती. 1 दिवस मी फुलाचं उपते बाबा, दुसरा नाही. काय आहे का नाही हो? सांगा थोडं लहानपणी किस्सा वगैरे काही किस्सा वगैरे काही. आता काय सांगतो रे? हा काय सांगायचं आता? काहीच नाही सांगायचं. असं नसतं, काहीतरी असतं सांगा. नाही हा काहीच नाही. त्याचा फोकस हे करायला पाहिजे.
थांबा आपण दोघं नाही. आता बघा आता आपण दोघं येऊ. बघा हां आता आपण दोघं आलो. सांगा काय नाही बाबा मी नाही काय सांगत बरोबर मला बी वाटत घ्यायचं काय भे वाटत हे खातं तुम्हाला काय नको काहीतरी बोला. बाबा